तर गुड मॉर्निंग. आवाज येतो माझा सर्वांना? येस सर. ओके. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, अभ्यासाचे जावो ही सदिच्छा व्यक्त करूया आणि आपल्या नवीन टॉपिकला, पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया. आपला पुढच्या टॉपिकचं नाव आहे गॅस लॉज. तर बघा सर्वांना एक सूचना आहे, 25 जानेवारी पासून आपली परीक्षा चालू होते, त्यामुळे कुणीही लेक्चर बुडवू नका. सिलेबस आता जवळपास संपत आलाय. एक दोन टॉपिक राहिलेले आहेत. एक 10 जानेवारी पर्यंत हा सगळा सिलेबस संपून जाईल, त्यामुळे लेक्चर बुडवू नका. आज कॉलेजला सुट्टी आहे आणि ज्या कोणी शिक्षकांना एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे ते सूचना टाकतील, त्यानुसार एक्स्ट्रा लेक्चर कंडक्ट करते. ठीक आहे. तर बघा नवीन टॉपिक स्टार्ट करतो आपण, गॅस लॉज. आपल्याला माहित आहे मॅटरच्या 3 स्टेट आहेत, पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर आहे. ह्या मॅटरच्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. आपल्याला माहित आहे सॉलिड मध्ये काय असतंय, इंटरनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतोय, स्ट्रॉंग असतोय. सॉलिड मध्ये काय होतंय, हे जे काय ऍटम आहे ते ऍटम एकमेकाच्या खूप जवळ असतात आणि 2 ऍटम मध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्यामुळे सॉलिडला तुम्हाला काय करावं लागतंय, त्याचा साईज शेप चेंज करण्यासाठी सॉलिडला तुम्हाला जास्त फोर्स लावावा लागतो. त्यावेळी थोड्याशा प्रमाणात त्याचा साईज शेप चेंज होतोय. ठीक आहे. लिक्विडच्या बाबतीत काय होतंय, लिक्विडच्या बाबतीत हे जे काय लिक्विड मॉलिक्युल्स आहेत एकमेकापासून थोड्याशा दूर अंतरावरती असतात ऍज कम्पेअर टू सॉलिड. सॉलिड मध्ये एकमेकाच्या जवळ असतात, लिक्विड मध्ये थोडेसे एकमेकापासून दूर असतात. त्यामुळे लिक्विडला तुम्हाला मॉडरेट फोर्स लावावा लागतो, तर काय होतं त्याचा साईज शेप चेंज होतो. मात्र गॅसचा जर विचार केला तुम्ही, गॅसचा जर विचार केला तर 2 गॅस मॉलिक्युल मधलं अंतर अतिशय जास्त असतंय. जर गॅसचा विचार केला तर गॅसमध्ये 2 गॅस मॉलिक्युल मधलं अंतर अतिशय जास्त असतंय. अंतर जास्त असल्यामुळे ह्या 2 मॉलिक्युल मध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय. या 2 मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतोय, निग्लिजिबल असतोय, जवळजवळ तो 0 असतोय. त्यामुळे आपण इझिली ह्या गॅसचा साईज शेप चेंज करू शकतो. म्हणजे हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस कसे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. हे गॅसेस कसे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस कसे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. दिस गॅसेस आर सेन्सिटिव्ह टू प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस कसे आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत. त्यातला एक जरी पॅरामीटर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला तर दुसरे 2 पॅरामीटर काय होतात, मोठ्या प्रमाणात बदलतात. बरोबर आहे का नाही. त्यातला एक पॅरामीटर जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला तर राहिलेले 2 पॅरामीटर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बदलता येतात. बरोबर आहे का नाही. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत. ठीक आहे. आता हा जो काय प्रेशर आहे तो प्रेशर P अक्षराने दाखवला जातो, व्हॉल्यूम V अक्षराने दाखवला जातो, टेम्परेचर T अक्षराने दाखवला जातो. ठीक आहे. प्रेशर कुठल्या कुठल्या युनिट मध्ये मोजला जातो, प्रेशर कुठल्या कुठल्या युनिट मध्ये मोजला जातो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. बरोबर आहे का नाही. न्यूटन पर मीटर किंवा पास्कल या युनिट मध्ये हा प्रेशर मोजला जातो. तिथं जो काय व्हॉल्यूम दिलेला आहे हा व्हॉल्यूम कशामध्ये मोजला जातो, ml, मिलीलीटर, लिटर. बरोबर आहे का नाही. किंवा मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब असे हे व्हॉल्यूमचे वेगवेगळे युनिट आहेत. आणि टेम्परेचर म्हणाल तर टेम्परेचर हा डिग्री सेंटीग्रेड मध्ये मोजला जातो किंवा SI सिस्टमचा विचार केला तर SI सिस्टम मध्ये तो केल्विन मध्ये मोजला जातो. बरोबर आहे. म्हणजे हे जे काही गॅसेस आहेत दिस गॅसेस आर व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू चेंज इन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. हे जे काय गॅसेस आहेत हे गॅसेस प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरला सेन्सिटिव्ह आहेत. आपला एक पॅरामीटर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला तर राहिलेले 2 पॅरामीटर मोठ्या प्रमाणात बदलतात, व्हॅरी होतात.
बरोबर आहे. आणि हे जे काय प्रेशर आहे तो P न दाखवला जातो, व्हॉल्यूम V न दाखवला जातो, टेम्परेचर T न दाखवला जातो. आता प्रेशर कुठल्या युनिट मध्ये मोजला जातो? प्रेशर हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल या एककामध्ये मोजला जातो. व्हॉल्यूम हा मिलीलीटर, लिटर, मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब ह्या युनिट मध्ये मोजला जातो. तर टेम्परेचर हा डिग्री सेंटीग्रेड, डिग्री केल्विन ह्या एककामध्ये मोजला जातो. ठीक आहे. आता हे गॅस लॉज म्हणजे काय आहे? गॅस लॉज म्हणजे काय आहे? हे जे काय 3 पॅरामीटर आहेत, गॅस लॉ म्हणजे काय आहे? हे जे काय 3 पॅरामीटर आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे जे काय 3 पॅरामीटर आहेत, त्या 3 पॅरामीटर मधलं रिलेशन, बरोबर आहे. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या तिन्ही मधलं रिलेशन म्हणजेच काय आहे? गॅस लॉज आहे. बरोबर आहे. गॅस लॉज म्हणजे काय? इट इज द रिलेशनशिप बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. बरोबर. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या तिघांमधलं रिलेशन हे काय केलं जातं? गॅस लॉच्या सहाय्यानं सांगितलं जातं, एक्सप्लेन केलं जातं. बरोबर आहे. आता 3 गॅस लॉज आहेत. पहिला आहे तो बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ. बॉइल्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. ठीक आहे. बॉइल्स लॉ. दुसरा आहे तो चार्ल्स लॉ आणि तिसरा आहे तो गे-लुसेक्स लॉ. बरोबर आहे. 3 गॅस लॉज आहेत. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ. एक लॉ कळाला, बाकीचे लॉ तुम्हाला कळून जातील, कारण तिन्ही ठिकाणी स्टेटमेंट सेम आहे. आता बॉइल्स लॉच्या वेळी काय केलं जातं? टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कधी कुठला पॅरामीटर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट असतो आणि राहिलेले हे जे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहेत, बरोबर आहे. गॅस लॉ म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर मधलं रिलेशन आहे. गॅस लॉ म्हणजे काय आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर मधलं रिलेशन आहे. बरोबर आहे. आता इथं काय होतंय? हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे राहिलेले प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. बरोबर आहे का नाही? इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर, व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. पी चा अर्थ प्रेशर आहे, व्ही चा अर्थ व्हॉल्यूम आहे. बरोबर. म्हणून आपण बॉइल्स लॉ काय सांगतोय? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि प्रेशर हा व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा स्टेटमेंट काय म्हटलंय बॉइल्स लॉचं? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅसचं मास फिक्स्ड ठेवायचं आहे, ही त्याची कंडिशन आहे. जर गॅसचं मास बदललं तर प्रेशर बदलेल, व्हॉल्यूम बदलेल आणि टेम्परेचर बदलेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय करायचंय? गॅसचं मास कॉन्स्टंट ठेवायचं आहे. गॅसचं मास कॉन्स्टंट ठेवायचं आहे. बरोबर आहे का नाही? आता गॅसचं मास कॉन्स्टंट आहे, त्यानंतर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, त्यावेळी प्रेशर हा व्हॉल्यूमला कसा आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून बॉइल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलं आपण? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. प्रत्येक ठिकाणी हे स्टेटमेंट आहे, हेच वर्डिंग आहे. बरोबर आहे. कधी कुठला पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचा, एवढं मात्र कळालं की हे लॉ तुम्हाला सांगता येते. गॅसचा मास मात्र प्रत्येक वेळी फिक्स ठेवायचा, कॉन्स्टंट ठेवायचा आहे. का? गॅसचं मास बदललं की प्रेशर बदलतोय, व्हॉल्यूम बदलतोय, टेम्परेचर बदलतोय. बरोबर आहे का नाही? त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय करायचंय? गॅसचा मास फिक्स ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणून बॉइल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलं? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. ठीक आहे. हे जो काय स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटला काय म्हणायचंय? बॉइल्स लॉ असं म्हणायचंय. ठीक आहे. आता इथे बघा, स्क्रीनवर बघा सगळ्यांनी. प्रेशर हा व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता आपल्याला माहित आहे प्रोपोर्शनलिटी कसं सोडवता तुम्ही? हे प्रोपोर्शनलिटी काढून टाकता, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेता. बरोबर आहे. इथंही तेच करायचंय. पी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/v. बरोबर आहे का नाही? पी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/v. आता हा जो व्ही आहे, हा व्ही छदस्थाने त्याला ह्या बाजूला घेऊन या. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? हा P इंटू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल. काय येईल? P इंटू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा व्ही काय झाला? ह्या बाजूला आला.
हा V काय झाला ह्या बाजूला आला, तो P ला गुणुले झाला, म्हणजे काय मिळालं, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. काय मिळाला, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? जर दोन गॅस मॉलिक्युल्स असतील तर काय लिहिता येईल, पहिल्यासाठी P1 V1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, दुसऱ्यासाठी P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. P1 V1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, दुसऱ्या गॅस मॉलिक्युल साठी P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल. बरोबर आहे. आता ह्या दोन्ही इक्वेशनची जर राईट हँड साइड बघितली, त्या दोन्ही इक्वेशनची जर उजवी बाजू बघितली तर दोन्हीकडे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ह्यांची काय होईल, उजवी बाजू सारखी आहे म्हणजे डावी बाजू सारखी असणार आहे. मग डावी बाजू जर आपण इक्वेट केली तर काय मिळेल तुम्हाला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 मिळेल. आणि ह्या इक्वेशनलाच म्हटलं जातं बॉइल्स लॉ. त्या इक्वेशनचा वापर आपल्याला न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी करायचा आहे. त्या इक्वेशनचा वापर आपल्याला न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी करायचा आहे. जमेल का? येस सर. काय केलं आपण त्या लॉ मध्ये, प्रेशर हा व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे असं सांगितलं. बरोबर आहे. मग काय केलं तुम्ही, हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घेतला. हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकला, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घेतला, म्हणजे काय मिळाला, आवाज येतोय का? येस सर. हा प्रोपोर्शनॅलिटी, ओके, हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकला, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घेतला, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, P इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/V. आता V काय केला, त्या बाजूला नेला, म्हणजे काय मिळाला, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. काय मिळाला, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता PV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. ठीक आहे. जर दोन गॅस मॉलिक्युलचा विचार केला, तर पहिल्या गॅस मॉलिक्युल साठी काय आहे, काय लिहिता येईल, P1 V1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, दुसऱ्यासाठी काय लिहिता येईल, P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्या दोन्ही इक्वेशनची जर राईट हँड साइड बघितली, RHS बघितला, तर काय लक्षात येतं, ह्या दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू सारखी आहे म्हणजे डावी बाजू सारखी असणार आहे. म्हणजे डावी बाजू जर आपण इक्वेट केली तर काय लिहिता येईल, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. काय लिहिता येईल, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 आपल्याला त्याच्यावरून लिहिता येईल. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीनं हा बॉइल्स लॉ. P1 ला काय म्हणायचंय, इनिशियल प्रेशर. P1 चा अर्थ काय, इनिशियल प्रेशर, सुरुवातीचा प्रेशर. P1 म्हणजे काय आहे, इनिशियल प्रेशर. V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम. P2 म्हणजे फायनल प्रेशर आणि V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. म्हणजे इथं 1 काय दाखवतोय, इनिशियल व्हॅल्यू दाखवतोय, सुरुवातीच्या व्हॅल्यू. 2 काय दाखवतोय, फायनल व्हॅल्यू दाखवतोय. बरोबर आहे. म्हणजे P1 चा अर्थ काय, इनिशियल प्रेशर. P2 चा अर्थ काय, फायनल प्रेशर. V1 चा अर्थ काय, इनिशियल व्हॉल्यूम. V2 चा अर्थ काय, फायनल व्हॉल्यूम. इथं जो काय टेम्परेचर आहे तो टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलाय. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीनं इथं हा बॉइल्स लॉ आपल्याला सांगता येईल. तर बघा, बॉइल्स लॉचं स्टेटमेंट हे आपल्याला दोन पद्धतीनं सांगता येतंय, 2-3 पद्धतीनं हे बॉइल्स लॉचं स्टेटमेंट सांगता येतंय. इथं PV इज इक्वल टू कॉन्स्टंट आलाय, ह्याच्यावरून बॉइल्स लॉ सांगता येईल. कसा सांगणार, ह्या इक्वेशन वरून बघा, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. ह्याच्यावरून कसं सांगणार, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? हा PV चा गुणाकार कॉन्स्टंट आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, हेही तुम्हाला स्टेटमेंट सांगता येईल. जमेल का स्टेटमेंट? येस सर. काय सांगितलं, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. हाही तुम्हाला बॉइल्स लॉचं स्टेटमेंट सांगता येतंय. किंवा इथं जो आपण आता ब्रॅकेट लिहिला, कुठला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2, ह्याच्यावरून तुम्हाला बॉइल्स लॉ सांगता येईल. कसा सांगणार, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. आता बघा, द प्रोडक्ट ऑफ इनिशियल प्रेशर अँड इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम. बरोबर आहे का? येस सर. Yes. हा, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. P1 V1 म्हणजे काय आहे, कुणाचा गुणाकार आहे,
इट इज द प्रोडक्ट ऑफ इनिशियल प्रेशर अँड इनिशियल व्हॉल्यूम. P2V2 म्हणजे काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम. आणि ह्या दोघांचा गुणाकार कसा असतो? इक्वल असतो. म्हणून ह्याच्यावरून स्टेटमेंट कसं सांगितलं तुम्ही? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द प्रोडक्ट ऑफ इनिशियल प्रेशर अँड इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट सांगता येते. 3 पद्धतीनं तुम्ही स्टेटमेंट सांगितलं. हा एक स्टेटमेंट, हा एक स्टेटमेंट, हा एक स्टेटमेंट आणि तिसरा स्टेटमेंट येत आहे. ह्या पद्धतीनं हे 3 पद्धतीनं हा लॉ तुम्हाला डिफाईन करता येतो. बरोबर आहे. फक्त काय बघा, तुम्हाला एकदा हे मॅथमॅटिकली कळालं की कुठला कॉन्स्टंट आहे, काय कुठला वेअर आहे, हे एकदा कळालं की हे तुम्हाला सांगता येत आहे. त्यासाठी मी सांगतो नेहमी फिजिक्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युले, हे इक्वेशन्स माहित असणं गरजेचं आहे. हे जर कळालं तुम्हाला ह्याच्यातून स्टेटमेंट तयार करता येतात. बरोबर आहे का नाही? आपल्या शब्दामध्ये स्टेटमेंट तयार करायचे. मात्र ह्यामधल्या प्रत्येक सिम्बॉलचा सिग्निफिकन्स माहित पाहिजे. त्यामधल्या प्रत्येक सिम्बॉलचा मिनिंग माहित पाहिजे. बाबा P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, P1 म्हणजे इनिशियल प्रेशर, P2 म्हणजे फायनल प्रेशर, V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. हे सिम्बॉलचे मिनिंग एकदा कळाले आपल्याला, या सिम्बॉलचा सिग्निफिकन्स कळाला की आपल्याला हे स्टेटमेंट सांगता येतात, डेफिनेशन देता येतात. बरोबर आहे का ना? वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते डेफिनेशन सांगू शकतो. युनिट काढता येतात, डायमेन्शन मांडता येतात. बरोबर आहे का नाही? त्यानंतर त्याच्यावरचे न्यूमरिकल सोडवता येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. फक्त माहिती काय पाहिजे? फॉर्म्युले, इक्वेशन्स आणि त्या सिम्बॉलचा मिनिंग माहिती पाहिजे. बरोबर आहे. तर बघा परत एकदा बॉइल्स लॉ काय सांगितलं? बॉइल्स लॉला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग 3 फॅक्टर आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. आता इथं तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला म्हणजे राहिलाय काय? प्रेशर आणि व्हॉल्यूम. इथं हे प्रेशर आणि व्हॉल्यूम मात्र दोन्ही एकमेकाला कशा असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. कशा असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ठीक आहे. मग बॉइल्स लॉ काय सांगितला? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. बरोबर आहे. किंवा आणखी काय सांगितलं? हे दुसरी डेफिनेशन PV इज इक्वल टू कॉन्स्टंट वरून, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर तिसरी डेफिनेशन काय सांगितले याच्यावरून? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द प्रोडक्ट ऑफ इनिशियल प्रेशर अँड इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 3 पद्धतीनं तुम्हाला बॉइल्स लॉ सांगता येते. जमेल का? येस सर. ओके. हा, आता बघा बॉइल्स लॉ म्हणजे काय? PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बॉइल्स लॉ म्हणजे काय? PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा ह्याच्यावरून आपल्याला न्यूमरिकल पण सोडवायचे. न्यूमरिकल साठी तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरू शकता? P1 V1 इज इक्वल टू P2 V2 हा फॉर्म्युला वापरू शकता. बरोबर आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय? न्यूमरिकल सोडवायचे. बरोबर आहे. P1 म्हणजे इनिशियल प्रेशर आहे, V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आहे, P2 म्हणजे फायनल प्रेशर आहे, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम आहे. तर हे अशा पद्धतीनं हा बॉइल्स लॉ जमेल. आता हे बॉइल्स लॉचा डायग्राम बघा, ग्राफ बघा. हे ग्राफ महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये हे ग्राफ विचारतात. हा, तर प्रेशर हा कसा आहे? व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे प्रेशर वाढला, व्हॉल्यूम कमी होतोय. प्रेशर कमी असताना व्हॉल्यूम जास्त असतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे दोन्ही एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्या बाजूला हा प्रेशर घेतला एक्स ऍक्सिसला, इकडे वाय ऍक्सिसला हा व्हॉल्यूम घेतलाय. बरोबर आहे. आता काय लक्षात येतं? 0 पासून स्टार्ट केलं, इथं हे 0 पासून स्टार्ट केलं. जसा प्रेशर वाढत जातो तसा हा वरचा व्हॉल्यूम काय होतो? कमी 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 होत येतो. बरोबर आहे का नाही? प्रेशर वाढला, हा व्हॉल्यूमची किंमत कमी 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 होत आली. बरोबर आहे. हा असा डिक्रीजिंग ग्राफ आहे, उतरता ग्राफ आहे. बरोबर आहे का नाही? प्रेशर कमी असताना समजा इथे गेला तुम्ही, इथे प्रेशर कमी आहे त्यावेळी इथली व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे बघा, इथली व्हॉल्यूमची व्हॅल्यू हाय आहे. प्रेशर आणखी कमी, प्रेशर आणखी वाढला तर व्हॉल्यूमचे इथं आलं, व्हॉल्यूम आणखी कमी झाला. प्रेशर आणखी वाढला, इथला व्हॉल्यूम कमी झाला.
प्रेशर परत वाढला, व्हॉल्यूम कमी झाला. बरोबर आहे. म्हणजे जसं प्रेशर वाढत जातोय तसं हा व्हॉल्यूम कमी कमी होत येतं. बरोबर आहे. एक्झाम मध्ये काय करतात, तुम्हाला 3-4 ग्राफ देतात आणि ह्यातला बॉयल्स लॉचा ग्राफ कुठला ते ओळखायला सांगतात. बरोबर आहे. मग ह्याच्या आपण बघायचं बॉयल्स लॉ मध्ये काय होतंय, प्रेशर हा व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे प्रेशर वाढला व्हॉल्यूम कमी होणार आहे. मग असा ग्राफ बघायचा आपण त्याच्यात कुठं आहे की प्रेशर वाढल्यावर व्हॉल्यूम खाली 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 येतोय. बरोबर आहे का नाही. असा हा उतरता ग्राफ कुठं आहे बघायचा. बरोबर आहे. आणि त्यानुसार काय करायचं, आपण आपला आन्सर सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला चार्ल्स लॉ. बॉयल्स लॉ झाला, चार्ल्स लॉ बघा आता. आता चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय बघा, आपले 3 पॅरामीटर आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. हे 3 पॅरामीटर आहेत आपले. आता चार्ल्स लॉच्या वेळी काय होतंय, हा प्रेशर कॉन्स्टंट राहतोय, हा प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि राहिलेले व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. चार्ल्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. बरोबर आहे का नाही. चार्ल्स हे काय आहे, शास्त्रज्ञाचं नाव आहे. चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय, चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय, प्रेशर कॉन्स्टंट राहतो आणि उरलेले व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला कसे असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय, प्रेशर कॉन्स्टंट राहतो आणि उरलेले व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणता येईल आपल्याला, चार्ल्स लॉ असं म्हणता येईल. ठीक आहे. मग सांगा ह्याच्यावरून स्टेटमेंट, प्रत्येक ठिकाणी काय गॅसचा मास फिक्स राहणार आहे. मग सांगा, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट. इथं काय कॉन्स्टंट राहतोय, प्रेशर. प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बरोबर आहे का नाही. फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इथं व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, प्रेशर कॉन्स्टंट राहतंय. ठीक आहे. त्या स्टेटमेंटला काय म्हणता येईल आपल्याला, चार्ल्स लॉ म्हणता येईल. त्या स्टेटमेंटला काय म्हणता येईल आपल्याला, चार्ल्स लॉ म्हणता येईल. म्हणून स्टेटमेंट काय सांगितलं आपण, चार्ल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलं, चार्ल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलं, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस pressure of gas remains constant, volume is directly proportional to temperature. बरोबर आहे. ह्या स्टेटमेंटला म्हणता येईल चार्ल्स लॉ म्हणता येईल. मग आता हे तुम्ही सोडवता कसं, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, प्रोपोर्शनलिटी काढून टाकता, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घेता, म्हणजे काय येईल, V इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. आता कॉन्स्टंट बरोबर इक्वेशन काढा, V is equal to V divided by T is equal to constant. कॉन्स्टंट बरोबर इक्वेशन काढा, काय येईल, V divided by T is equal to constant. बरोबर आहे का नाही. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. ह्याच्यावरून तुम्हाला चार्ल्स लॉ डिफाईन करता येईल कसा, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. रेशो आहे हा, रेशो म्हणजे काय, गुणोत्तर आहे. कुणाचं गुणोत्तर आहे, व्हॉल्यूमचं टेम्परेचरशी असलेलं गुणोत्तर. रेशो म्हणजे काय, व्हॉल्यूमचं टेम्परेचरशी असलेलं गुणोत्तर. बरोबर आहे का नाही. V डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला स्टेटमेंट सांगता येतील. काय सांगितलं याच्यामध्ये, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो ऑफ, रेशो म्हणजे गुणोत्तर, द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ह्याला म्हणता येईल चार्ल्स लॉ. बरोबर. आता इथे बघा, V डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. आता दोन मोलिक्युल साठी कसं लिहिता येईल, पहिल्यासाठी V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, दुसऱ्यासाठी V2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही. आता हे दोन्ही इक्वेशन विचारात घ्या. या दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू सारखी आहे, RHS सारखे आहे. उजवी बाजू सारखी म्हणजे डावी बाजू सारखी असली पाहिजे, LHS इक्वल असला पाहिजे. मग आता हा LHS काय करा, इक्वेट करा. म्हणजे काय लिहिता येईल, V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. बरोबर आहे का नाही. V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. आता V1 ला काय म्हणायचं आहे, इनिशियल व्हॉल्यूम, T1 ला काय म्हणायचं आहे, इनिशियल टेम्परेचर, V2 ला काय म्हणताय, फायनल व्हॉल्यूम,
T2 ला काय म्हणताय फायनल टेम्परेचर. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरून असं लक्षात येतं आपल्याला काय द रेशो ऑफ इनिशियल व्हॉल्यूम टू इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू द रेशो ऑफ फायनल व्हॉल्यूम टू फायनल टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतंय की V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2 असतोय. म्हणजे डाव्या बाजूचा रेशो हा उजव्या बाजूच्या रेशोशी बरोबर असतोय. डाव्या बाजूचा रेशो हा उजव्या बाजूच्या रेशोशी इक्वल असतोय. बरोबर आहे का नाही? त्याला काय म्हणता येईल चार्ल्स लॉ. आता ह्याच्यावरूनही आपल्याला एक लॉ सांगता येईल, स्टेटमेंट करता येईल. कसं करणार? तिसरं स्टेटमेंट फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो ऑफ इनिशियल व्हॉल्यूम टू इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू द रेशो ऑफ फायनल व्हॉल्यूम टू फायनल टेम्परेचर. बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल ह्याचं स्टेटमेंट करता येईल. जमेल का? जमेल सर्वांना? येस सर. हा. Yes, sir. बाकी सगळा मॅटर सेम आहे. स्टेटमेंट मधले बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. कधी कुठला पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचा तेवढं बघायचं आणि राहिलेले दोन पॅरामीटर मग एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत की इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत तेवढं बघायचं. परत एकदा बघूयात. चार्ल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलंय? प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर पैकी इथं प्रेशर कॉन्स्टंट राहतो, त्यामुळे हा व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यावरून आपण स्टेटमेंट काय सांगितलं? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. बरोबर आहे. मग काय केलं? हे प्रोपोर्शनॅलिटी सोडवली, प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकली, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट लिहिला. कॉन्स्टंट बरोबर इक्वेशन काढलं, काय मिळाला? इथं 2 नंबरचं इक्वेशन V डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा रेशो कॉन्स्टंट राहतो. मग ह्याच्यावरून तुम्ही स्टेटमेंट तयार केलं. कसं सांगितलं स्टेटमेंट? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याला काय म्हटलं तुम्ही? चार्ल्स लॉ म्हटलं. त्यानंतर आता V डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. 2 मोलसाठी कसं लिहिता येईल? 2 मोलसाठी पहिल्यासाठी V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, दुसऱ्यासाठी V2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरून दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू सारखी आहे म्हणून त्याच्यावरून आपण काय केलं? डावी बाजू इक्वल दाखवली. काय मिळाला त्याच्यावरून? V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरून परत एक स्टेटमेंट केलं आपण. ह्या 3 नंबरवरून आपण एक स्टेटमेंट केलं. काय केलं स्टेटमेंट? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो ऑफ कोणाचा रेशो? द रेशो ऑफ इनिशियल व्हॉल्यूम टू इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू द रेशो ऑफ फायनल व्हॉल्यूम टू फायनल टेम्परेचर. बरोबर आहे का नाही? ह्याला म्हटलं आपण चार्ल्स लॉ. जमेल? तर ह्या चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय? प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि उरलेले 2 पॅरामीटर व्हॉल्यूम टेम्परेचर हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. आता जर चार्ल्स लॉचा आपण ग्राफ बघितला, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, तर बघा ग्राफ कसा आहे? हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे टेम्परेचर वाढला व्हॉल्यूम वाढणार आहे, टेम्परेचर कमी झाला व्हॉल्यूम पण कमी होणार आहे. बरोबर आहे. मग काय केलं? इकडे बघा एक्स ऍक्सिसला टेम्परेचर घेतला, इकडे हे वरती वाय ऍक्सिसला हा व्हॉल्यूम घेतला. बरोबर आहे. एक्स ऍक्सिसला टेम्परेचर घेतला, वाय ऍक्सिसला व्हॉल्यूम घेतला. इथं हा 0 आहे. बरोबर आहे. इथं हा 0 आहे. आता टेम्परेचर मिनिमम किती असतंय? काल परवा सांगितलं होतं आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर टेम्परेचर मिनिमम किती असतो? 0 डिग्री केल्विन म्हणजेच 0 डिग्री ऍब्सोल्यूट म्हणजेच वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे का नाही? हे मिनिमम टेम्परेचर आहे. त्याच्या खाली टेम्परेचर कमी होत नाही. इट इज द मिनिमल व्हॅल्यू. ही कसली आहे? मिनिमम व्हॅल्यू आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं हा जो काय टेम्परेचर आहे तो टेम्परेचर काय केला? हा मिनिमम टेम्परेचर घेतला. इथं इकडे 0 म्हणजे 0 पासून उजव्या बाजूला पॉझिटिव्ह व्हॅल्यू, डाव्या बाजूला निगेटिव्ह व्हॅल्यू. मग काय होतंय? जसजसा टेम्परेचर वाढत जातोय, बघा इथून सुरुवात करा, जसजसा टेम्परेचर वाढत जातोय हा व्हॉल्यूम पण वाढत जातोय. टेम्परेचर वाढत जाऊन त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह बनली, त्यानंतर आणखी टेम्परेचर वाढला, आणखी व्हॉल्यूम वाढत गेला. बरोबर आहे. म्हणजे हे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला कशा आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर हे एक मार्काला विचारतात, ग्राफ देतात 3-4, ह्यातला चार्ल्स लॉचा ग्राफ कुठला ते ओळखायला सांगतात. जमेल का हा ग्राफ?
Yes, Yes, sir. sir. कारण गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती असतंय? गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती असतंय? वजा 273. degree Kelvin. ठीक आहे. नाहीतर तुम्ही काय करताल चुकून हे असा ग्राफ बरोबर करणार तुम्ही. हे एक असा असा. हे ग्राफ चुकीचं आहे कारण इथं 0 येतो. 0 हे गॅसचं मिनिमम टेम्परेचर नाहीये. हा ग्राफ पूर्ण चुकलेला आहे. 0 हे गॅसचं मिनिमम टेम्परेचर नाहीये. गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती येईल? वजा 273. म्हणजे 0च्या डाव्या बाजूला. त्यामुळे हा जो ग्राफ आहे मी रेडनी दाखवलेला, बरोबर आहे, रेड पेननी दाखवलेला हा जो काय ग्राफ आहे तो ग्राफ चुकीचा आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात? फसतात आणि हा ग्राफ बरोबर आहे असं समजतात. का? तर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. टेम्परेचर वाढायला लागला की हा व्हॉल्यूम पण वाढतोय. स्ट्रेट लाईन आहे. टेम्परेचर वाढला की व्हॉल्यूम पण वाढतोय. त्यामुळे बरेच लोक काय करतात? हा ग्राफ बरोबर आहे असं समजतात. मात्र आपण गॅसचा विचार करतोय. गॅसमध्ये गॅसचं मिनिमम टेम्परेचर 0 नाहीये. तर गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती असतंय? वजा 273 असतं. बरोबर आहे. म्हणजे आपला कुठला ग्राफ बरोबर आहे? हा ग्राफ बरोबर आहे आपला. ठीक आहे. आपला कुठला ग्राफ बरोबर आहे? हा ह्यांनी दिलेला इथला हा ग्राफ आपला बरोबर आहे. हा ग्राफ बरोबर आहे. जमेल का? Yes, sir. ओके. हा झाला चार्ल्स लॉ. आता बघायचा गे-लुसेक्स लॉ. गे-लुसेक म्हणजे काय? हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. बरोबर. आता गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होतं बघा? 3 पॅरामीटर आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. 3 पॅरामीटर आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. आता गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होतंय? प्रेशर, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होतं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो आणि राहिलेले प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. बरोबर आहे. गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होतंय? प्रेशर कॉन्स्टंट राहतो. गे-लुसेक्स लॉ मध्ये काय होतोय? प्रेशर कॉन्स्टंट राहतो. सॉरी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. गे-लुसेक्स लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो आणि राहिलेले प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग स्टेटमेंट करा आता ह्याच्यावरून. बघा, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ तिन्ही ठिकाणी स्टेटमेंट सेम आहे. वर्डिंग सेम आहे. बदल कुठं करायचा बघा. प्रत्येक ठिकाणी फॉर मिक्सड ऑफ गॅस, फॉर फिक्सड ऑफ गॅस, प्रत्येक ठिकाणी फॉर फिक्सड मास ऑफ गॅस. हे ओळ तर सगळीकडे सारखीच आहे. इथंही तेच राहणार आहे. गे-लुसेक्स लॉ मध्ये काय सांगता येईल? फॉर फिक्सड मास ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. बरोबर आहे का नाही? म्हणजे गे-लुसेक्स लॉ मध्ये जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला तर गॅसचा प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणायचंय? गे-लुसेक्स लॉ म्हणायचं. बरोबर आहे. म्हणून स्टेटमेंट काय सांगितलं आपण? फॉर फिक्सड मास ऑफ गॅस. स्टेटमेंट काय सांगितलं आपण? फॉर फिक्सड मास ऑफ गॅस, फॉर फिक्सड मास ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग आता काय करा? पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. बरोबर आहे. मग काय करा? हा प्रोपोर्शनलिटी काढून टाका. त्याच्याऐवजी कॉन्स्टंट लिहा. पी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. त्याच्याऐवजी कॉन्स्टंट लिहा. पी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. इक्वेशन कॉन्स्टंट बरोबर काढा. काय येईल? पी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट तयार करता येईल. काय? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, व्हॉल्यूम रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो ऑफ, रेशो आहे कोणाचा? रेशो आहे प्रेशरचा टेम्परेचरशी असलेला रेशो. प्रेशरचं टेम्परेचरशी असलेलं गुणोत्तर. द रेशो ऑफ प्रेशर टू टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? हा जो काय लॉ आहे ह्याला काय म्हणता येईल? गे-लुसेक्स लॉ. म्हणून स्टेटमेंट काय सांगितलं? गे-लुसेक्स लॉचं स्टेटमेंट काय सांगितलं? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो ऑफ प्रेशर टू टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या लॉला काय म्हणता येईल? गे-लुसेक्स लॉ असं म्हणता येईल. आता बघा, हा पी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. हा पी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. 2 मोलसाठी कसं लिहिता येईल? पहिल्या मोलसाठी P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. दुसऱ्यासाठी काय लिहिता येईल? P2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? आता P2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता ह्या 2 इक्वेशन वरून आपल्याला असं लक्षात येतंय की ह्या दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू सारखी आहे.
ह्या दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू सारखी आहे. मग दोन्ही इक्वेशनची डावी बाजू सारखी असली पाहिजे. दोन्ही इक्वेशनची डावी बाजू काय करा, इक्वेट करा. मग काय येईल, दोन्ही इक्वेशनची जर डावी बाजू इक्वेट केली तर P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. बरोबर आहे. हे आलं आपलं तिसरं इक्वेशन. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येत आहे, P1 म्हणजे इनिशियल प्रेशर, P2 म्हणजे फायनल प्रेशर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर, T2 म्हणजे फायनल टेम्परेचर. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतं आपल्याला की द रेशो ऑफ इनिशियल प्रेशर टू इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल प्रेशर टू फायनल टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही रेशो एकमेकाला कसे राहतात, हे दोन्ही रेशो एकमेकाला कॉन्स्टंट असतात, इक्वल असतात. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला 3 नंबरवरून स्टेटमेंट करता येईल. कसं करणार 3 नंबरवरून स्टेटमेंट, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो ऑफ इनिशियल प्रेशर टू इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल प्रेशर टू फायनल टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पद्धतीने आपल्याला हे काय करता येतील, हे तिन्ही पद्धतीने आपल्याला काय करता येतील, स्टेटमेंट सांगता येतील. जमेल का? Yes, sir. आता ह्याचा ग्राफ बघूयात आपण. हा, गेलुसेक्स लॉच्या वेळी काय होत आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशर हा टेम्परेचरला कॉन्स्टंट प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर वाढला प्रेशर वाढतोय, टेम्परेचर कमी झाला हा प्रेशर पण कमी होतोय. आता इथं बघा एक्स ऍक्सिसला त्यांनी काय केलंय, टेम्परेचर घेतलाय, वाय ऍक्सिसला काय केलं, प्रेशर घेतलाय. परत बघा इथं टेम्परेचर आहे, गॅसचं टेम्परेचर आहे. आपल्याला माहित आहे गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती असतं, -273. बरोबर आहे. मग जसं हिथून टेम्परेचर वाढेल तसा हा प्रेशर पण वाढायला लागतो. टेम्परेचर 0 झाला की प्रेशर काय असतो, वाढतोय. आता आणखी 0च्या पलीकडे व्हॅल्यू वाढल्या, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्या की प्रेशर आणखी वाढत जातो. म्हणजे ह्या ग्राफवरून असं लक्षात येते आपल्याला प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे गॅसच्या बाबतीत आहे बरं का, हे सगळं गॅसच्या बाबतीत आहे. म्हणून इथं टेम्परेचर आपण -273 डिग्री सेंटीग्रेड घेतोय. ठीक आहे, हे गॅसचे टेम्परेचर आहे. नाहीतर जनरली बरेच मुलं इथं फसतात, मी मगा म्हटल्याप्रमाणे इकडे टेम्परेचर घेतात, इकडं प्रेशर घेतात आणि हा ग्राफ बरोबर आहे म्हणतात. बरोबर आहे. गॅसचं मिनिमम टेम्परेचर 0 नसतंय, गॅसचं मिनिमम टेम्परेचर किती आहे, -273. त्यामुळे हा ग्राफ बरोबर आहे. बरोबर आहे, हा ग्राफ बरोबर आहे, हा ग्राफ चुकलाय हा. ठीक, तर हे अशा पद्धतीने 1 मार्काला तुम्हाला ग्राफ ओळखायला लावतात. जमेल? Yes, sir. ठीक आहे. आता बघा कधी कुठला फॅक्टर कॉन्स्टंट आहे बघूयात. आता इथं पहिला बॉइल्स लॉ. आता हे समरी बघूयात आपण. बॉइल्स लॉच्या वेळी बॉइल्स लॉच्या वेळी प्रेशर हा व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट. हा पहिला लॉ, ह्याला म्हणा बॉइल्स लॉ. चार्ल्स लॉच्या वेळी व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्ट प्रोपोर्शनल, प्रेशर कॉन्स्टंट. गे-लुसेक्स लॉच्या वेळी प्रेशर हा टेम्परेचरला कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बरोबर आहे. कधी कुठला पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचा हे बघा. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला की राहिलेले प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. पहिला लॉ त्याला बॉइल्स लॉ म्हणा. दुसरा लॉ, प्रेशर कॉन्स्टंट राहिला की राहिलेले 2 पॅरामीटर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. दुसरा लॉ चार्ल्स लॉ म्हणा त्याला. आता तिसरा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला की प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला की प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हा जो लॉ आहे त्या लॉला काय म्हणताय तुम्ही, गे-लुसेक्स लॉ. हा जो लॉ आहे त्या लॉला काय म्हणता तुम्ही, गे-लुसेक्स लॉ म्हणता. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला तिन्ही लॉ सांगता येतील. बघा परत एकदा, बॉइल्स लॉच्या वेळी टेम्परेचर कॉन्स्टंट आणि प्रेशर व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. चार्ल्स लॉच्या वेळी प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. गे-लुसेक्स लॉच्या वेळी व्हॉल्यूम कॉन्स्टंट, प्रेशर हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता ह्याच्यावरून स्टेटमेंट सांगा, कसं सांगता येईल स्टेटमेंट ह्याच्यावरून. पहिला बॉइल्स लॉचा स्टेटमेंट,
फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. हा पहिला लॉ, त्याला बॉइल्स लॉ म्हणा. आता दुसरा लॉ काय, चार्ल्स लॉ. काय सांगितलं चार्ल्स लॉ? फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्यानंतर तिसरा, फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस व्हॉल्यूम रिमेनिंग कॉन्स्टंट प्रेशर ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. बरोबर आहे. अशा पद्धतीने तिन्ही लॉ आपल्याला काय करता येतात, मांडता येतात. आता तिन्ही लॉचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स पण मांडता येतील. कसे बघा, इथं पी हा व्ही ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एक नंबर बघा, हा व्ही तिकडे गेला तर काय येईल, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल. मग दोन साठी कसं लिहिणार, P1 V1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. दोन्ही इक्वेशनच्या उजव्या बाजू सारख्या, डाव्या बाजू सारख्या असणार. म्हणजे P1 V1 इज इक्वल टू P2 V2 हे पहिल्यावरून मांडता येईल. आता दुसरा, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, हा T त्या बाजूला गेला तर काय येईल, V डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. दोन मोल साठी कसं लिहिणार, V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2. आता तिसरा, P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, ह्याच्यावरून P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण हा T त्या बाजूला गेला की P ला भागिले झाला, म्हणजे कसं लिहिला, P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता दोन मोल साठी कसं लिहिणार, मग P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. बरोबर. तर हे अशा पद्धतीनं काय करता येते, आपल्याला तिन्ही लॉ सांगता येतील. जमेल काय अडचण आहे याच्यामध्ये? No, sir. ओके, पुढचा पॉइंट बघूयात. पहिला पॉइंट संपला आपला हा. दुसरा पॉइंट बघूयात, छोटा पॉइंट आहे हा, जनरल गॅस इक्वेशन किंवा परफेक्ट गॅस इक्वेशन. आता काय आहेत बघा जनरल गॅस इक्वेशन किंवा परफेक्ट गॅस इक्वेशन. आपल्याला माहित आहे गे-लुसेक्स लॉ नुसार काय आहे, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असतो. गे-लुसेक्स लॉ नुसार पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असतो. चार्ल्स लॉ नुसार व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असतो. आता हे जर दोन्ही इक्वेशन बघितले तर दोन्ही इक्वेशन मध्ये टी टी कॉमन आहे उजव्या बाजूला आणि दोघांच्या मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर हे दोन इक्वेशन कंबाईन केले तर कसं म्हणता येईल आपल्याला, पीव्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. कसं म्हणता येईल, पीव्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सोडवा, हे दोन इक्वेशन सोडवा. कसं सोडवता, पीव्ही कसं सोडवता, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकता, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेता. म्हणजे काय आला, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी आणि मध्ये कॉन्स्टंट कुठल्या तरी एका अक्षराने डिनोट करता. आता इथं दोन कॉन्स्टंट पॉसिबल आहे. इथे दोन कॉन्स्टंट पॉसिबल आहेत, एक के आणि एक आर. आता के ला म्हणायचंय स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, के ला काय म्हणायचंय, स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, आणि आर ला म्हणायचंय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे. इथं दोन कॉन्स्टंट आहेत, एक के आणि आर. के ला काय म्हणायचंय स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट आणि आर ला काय म्हणायचंय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता कधी कुठला कॉन्स्टंट घ्यायचा, के कधी वापरायचा, आर कधी वापरायचा, हे कशावरती डिपेंड आहे, हे डिपेंड्स अपॉन द मास ऑफ गॅस. हे कशावरती डिपेंड आहे, त्या गॅसच्या मास वरती डिपेंड आहे. बरोबर आहे का नाही. कधी कुठला कॉन्स्टंट वापरायचा, इट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ गॅस. बरोबर आहे ना. हिअर टू कॉन्स्टंट्स आर पॉसिबल. दोन कॉन्स्टंट आहेत इथं, एक आहे तो के, दुसरा आहे तो आर. के ला काय म्हणताय स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, आर ला काय म्हणताय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता के कधी वापरायचा, आर कधी वापरायचा, हे कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ गॅस. हे गॅसच्या मास वरती डिपेंड आहे. जर गॅसचं मास तुम्ही किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलं तर कुठला कॉन्स्टंट वापरणार, के. If mass of gas is expressed in kilogram or gram, then use constant as K. बरोबर. If mass of gas is expressed in kilogram mole or gram mole, then use constant as R. बरोबर आहे. जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलं तर के हा कॉन्स्टंट वापरा. के ला म्हणताय तुम्ही स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, हा त्या गॅस पुरताच मर्यादित असतो. गॅस बदलला के ची किंमत बदलते. बरोबर आहे का नाही. कारण के चा अर्थ काय आहे, स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, विशिष्ट. बरोबर आहे.
म्हणजे ही किंमत फक्त गॅस पुरतीच मर्यादित आहे. गॅस बदलला, व्हॅल्यू ऑफ के ऑल्सो चेंजेस. ठीक आहे. जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये एक्सप्रेस केलं, जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये एक्सप्रेस केलं तर के हा कॉन्स्टंट वापरा. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्रॅम मोल मध्ये एक्सप्रेस केलं तर आर हा कॉन्स्टंट वापरा. इफ मास ऑफ गॅस इज एक्सप्रेस्ड इन किलोग्राम मोल और ग्राम मोल देन यूज कॉन्स्टंट एज आर. ठीक आहे, एक मिनिट थांबा जरा. हा, तर बघा, जर गॅसचा मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये एक्सप्रेस केलं तर कॉन्स्टंट के वापरा. बरोबर आहे. केला म्हणतात स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. जर गॅसचा मास किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये एक्सप्रेस केलं, जर गॅसचा मास किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये एक्सप्रेस केलं तर कॉन्स्टंट आर वापरा. आणि ह्या आर ला काय म्हणायचंय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ह्या आर ला काय म्हणायचंय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. स्क्रीनवर बघा दिला इथं. आर चा अर्थ काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक. बरोबर आहे. म्हणजे विश्वामध्ये जेवढे गॅसेस आहेत त्या सगळ्या गॅससाठी आरची किंमत फिक्स आहे. त्या विश्वामध्ये जेवढे गॅस आहेत त्या सगळ्या गॅससाठी आरची किंमत फिक्स आहे. बरोबर आहे का नाही? आणि किती आरची किंमत बघा, हे विचारतात तुम्हाला एक्झामला. 8314.91. बरोबर आहे. हे जूल पर डिग्री केल्विन केजी मोल मध्ये. बरोबर आहे. किंवा जर ही किंमत तुम्ही जर जूल पर मोल डिग्री केल्विन मध्ये घेतली तर किती येते? 8.314. 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन. ठीक आहे. ही काय आहे? आरची किंमत आहे. तर हे आरची किंमत तुम्हाला विचारतात बरं का एक्झाम मध्ये. हे आरची किंमत 1 मार्काला विचारतात. आर ला काय म्हणायचं? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गॅससाठी आरची किंमत फिक्स आहे, ती बदलत नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हटलंय. काय म्हटलंय त्याला? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हटलंय. आणि आरची किंमत किती आहे? 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन. बरोबर आहे. आरची किंमत किती आहे? 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन. आणि किलोग्राम मध्ये घेतली तर काय होईल? 8314.91 जूल पर केजी मोल डिग्री केल्विन. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीनं आरची किंमत आहे. या आरची किंमत लक्षात ठेवा, एक्झामला विचारतात. आता मला सांगा, समजा मी 10 गॅस घेतले तर ह्या 10 गॅसेससाठी आरची किंमत वेगवेगळी असेल. सॉरी, समजा मी 10 गॅसेस विचारात घेतले तर ह्या 10 गॅसेससाठी के ची किंमत वेगवेगळी असेल. का? तर के ला काय म्हणताय? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. बघा मी काय म्हटलं, जर समजा आपण 10 गॅसेस विचारात घेतले तर ह्या 10 गॅसेससाठी के ची किंमत कशी असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. कारण के ला काय म्हणताय तुम्ही? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. स्पेसिफिक म्हणजे तेवढ्या त्या गॅस पुरतीच ती मर्यादित असते. स्पेसिफिक म्हणजे काय? तेवढ्या त्या गॅस पुरतीच मर्यादित असते. बरोबर आहे. गॅस बदलला की ही किंमत बदलते. गॅस बदलला की ही किंमत बदलते. ठीक आहे. गॅस बदलला की ही किंमत बदलते. ठीक आहे. मात्र ह्या 10 वेगवेगळ्या गॅसेससाठी के ची किंमत पण वेगवेगळी असेल. मात्र ह्या 10 गॅसेससाठी आरची किंमत, या 10 गॅसेससाठी आरची किंमत. हा बोला, आवाज येतोय का माझा? येस सर. त्या 10 गॅसेससाठी आरची किंमत सेम असेल. कारण आर म्हणजे काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. मग आम्ही म्हटलं जेवढे गॅसेस आहेत ह्या विश्वामध्ये त्या सगळ्यासाठी आरची किंमत एकच आहे. किती आहे? 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन किंवा 8314.91 जूल पर केजी मोल डिग्री केल्विन. बरोबर आहे का नाही? ही काय आहे? त्या आरची किंमत आहे. म्हणजे वेगवेगळ्या गॅसेससाठी के ची किंमत वेगवेगळी असते, मात्र त्या सर्वांसाठी आरची किंमत सेमच असते.
बरोबर आहे का नाही? म्हणून मी काय म्हटलं, मी 10 गॅसेस विचारात घेतले. 10 गॅसेससाठी के ची किंमत सेम असते. 10 गॅसेससाठी के ची किंमत अरे बोला 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 पट डिफरंट. डिफरंट असेल, कारण के चा अर्थ काय आहे? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. त्या गॅस पुरतीच त्याची किंमत मर्यादित असते. गॅस बदलला के ची किंमत बदलेल. म्हणजे पहिल्या गॅससाठी के ची किंमत वेगळी, दुसऱ्या गॅससाठी के ची किंमत बदलेल, दुसरी वेगळी असेल, तिसऱ्यासाठी अगेन इट विल चेंज, चौथ्यासाठी ती वेगळी असेल. बरोबर आहे. 10 वेगवेगळ्या गॅसेससाठी के च्या किमती पण वेगवेगळ्या असतील. मात्र 10 वेगवेगळ्या गॅसेससाठी आर ची किंमत सेम. सेम असेल. कारण आर म्हणजे काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का नाही? इट्स व्हॅल्यू इज द सेम फॉर ऑल गॅसेस. त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू सगळ्या गॅसेससाठी सेम असते. आणि आर ची व्हॅल्यू किती आहे हे एक मार्काला विचारतात. आर ची व्हॅल्यू किती आहे? 8.314 जूल पर मोल डिग्री केल्विन. आणि दुसरी किंमत किती आहे त्याची? 8314.91 जूल पर डिग्री केल्विन केजी मोल. ठीक आहे. मग आता इथं दोन कॉन्स्टंट आहेत, एक के आणि आर. कधी कुठला कॉन्स्टंट वापरायचा हे कशावरती डिपेंड आहे? त्या मास ऑफ गॅस वरती डिपेंड आहे. जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये एक्सप्रेस केलं तर के हा कॉन्स्टंट वापरा. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये एक्सप्रेस केलं तर आर हा कॉन्स्टंट वापरायचा आहे. समजा आता आपण काय केलं, गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये एक्सप्रेस केलं तर इक्वेशन कसं येईल? पीव्ही इज इक्वल टू केटी. बरोबर आहे का नाही? जर समजा गॅसचं मास आपण किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये एक्सप्रेस केलं तर हे इक्वेशन कसं येईल? पीव्ही इज इक्वल टू आर टी. अशा पद्धतीनं दोन गॅस इक्वेशन मिळतील आपल्याला. बरोबर आहे. हा जो काही इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू आर टी त्याला म्हटलं जातं जनरल गॅस इक्वेशन. आणि हा जो इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू केटी, त्या पीव्ही इज इक्वल टू केटी लाच म्हटलं जातं. बघा, हा जो इक्वेशन आहे पीव्ही इज इक्वल टू केटी, या इक्वेशनला आयडियल गॅस इक्वेशन म्हणायचंय. काय म्हणायचं ह्याला? आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर आहे. पीव्ही इज इक्वल टू केटी ला काय म्हणायचंय? आयडियल गॅस इक्वेशन. तर पीव्ही इज इक्वल टू आरटी ला काय म्हणताय? पीव्ही इज इक्वल टू आरटी ला काय म्हणताय? जनरल गॅस इक्वेशन. जनरल गॅस इक्वेशन एक मार्काला विचारतात एमसीक्यू मध्ये. आयडियल गॅस इक्वेशन कुठलं? पीव्ही इज इक्वल टू केटी. जनरल गॅस इक्वेशन कुठला? पीव्ही इज इक्वल टू आरटी. बरोबर आहे. हे एक मार्काला तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारतात. जमेल का? इथं कॉन्स्टंट तुम्ही के वापरला, इथं कॉन्स्टंट आर वापरला. कधी कुठला कॉन्स्टंट घ्यायचा हे कशावरती डिपेंड आहे? मास ऑफ गॅस वरती डिपेंड आहे. जर गॅसचा मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये घेतलं तर के हा कॉन्स्टंट वापरा. मग कसं येईल इक्वेशन? पीव्ही इज इक्वल टू केटी. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्राम मोल मध्ये जर घेतलं तर त्यावेळी आर हा कॉन्स्टंट वापरा. कसं येईल इक्वेशन? पीव्ही इज इक्वल टू आर टी. आता हा जो काय पीव्ही इज इक्वल टू केटी आहे, हा जो काय पीव्ही इज इक्वल टू केटी आहे, त्या पीव्ही इज इक्वल टू केटी ला आयडियल गॅस इक्वेशन म्हणायचंय. तर जो पीव्ही इज इक्वल टू आरटी आहे या पीव्ही इज इक्वल टू आरटी ला जनरल गॅस इक्वेशन म्हणायचंय. इथं पी चा अर्थ प्रेशर आहे, व्ही चा अर्थ व्हॉल्यूम आहे, टी म्हणजे टेम्परेचर आहे, के चा अर्थ काय? स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, त्याची किंमत गॅस टू गॅस चेंज होते. तर आर चा अर्थ काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सगळ्या गॅससाठी आर ची किंमत सेम असते. आणि किती आहे आर ची किंमत? तर 8.314 जूल पर डिग्री केल्विन मोल. आणि किलोग्राम मध्ये किती येईल त्याची किंमत? 8314.91 जूल पर केजी मोल डिग्री केल्विन. तर हे आर ची किंमत आहे. जमेल? हे जे काय दोन इक्वेशन आहेत ह्या दोन इक्वेशनला काय म्हणायचंय? गॅस इक्वेशन असं म्हणायचंय. काय केलं बघा, गॅस इक्वेशन लिहिण्यासाठी पहिला आपण गेल-सिक्स लॉ लिहिला, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. दुसरा चार्ल्स लॉ विचारात घेतला, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. या दोन्ही इक्वेशन वरून काय लक्षात येतंय? दोन्हीकडे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे आणि दोन्ही इक्वेशनची उजवी बाजू टी टी सारखी आहे. मग काय केलं आपण? हे कंबाईन केलं, लिहिलं. कंबाईन केल्यावर कसं मिळालं तुम्हाला? कंबाईन केल्यावर पीव्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी मिळाला. आता ही प्रोपोर्शनॅलिटी कशी सोडवता तुम्ही? हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्या. म्हणजे काय आला? पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. आता इथं दोन कॉन्स्टंट पॉसिबल आहेत, एक के आणि आर.
के ला म्हणताय स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, आर ला म्हणताय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. कधी कुठला कॉन्स्टंट वापरायचा हे कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड मास ऑफ गॅस. जर गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्रॅम मध्ये घेतलं तर के वापरा. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्रॅम मोल मध्ये घेतलं तर आर वापरा. आता काय केलं बघा, इथं लिहिलंय मी, किलोग्राम किंवा ग्रॅम मध्ये गॅसचं मास घेतलं के वापरा. जर गॅसचं मास किलोग्राम मोल किंवा ग्रॅम मोल मध्ये घेतलं तर आर हा कॉन्स्टंट वापरा. समजून चला आपण काय केलं, पहिल्यांदा गॅसचं मास किलोग्राम किंवा ग्रॅम मध्ये घेतलं, के हा कॉन्स्टंट वापरला. इक्वेशन कसं मिळालं? पीव्ही इज इक्वल टू केटी. त्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणा. समजा गॅसचं मास आपण किलोग्राम मोल किंवा ग्रॅम मोल मध्ये घेतलं तर आर हा कॉन्स्टंट वापरा. गॅसचं इक्वेशन कसं मिळेल? पीव्ही इज इक्वल टू आरटी. त्याला जनरल गॅस इक्वेशन म्हणा. बरोबर, म्हणजे बीव्ही इज इक्वल टू केटी म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन असतो, तर पीव्ही इज इक्वल टू आरटी म्हणजे जनरल गॅस इक्वेशन असतो. बरोबर आहे. तिथं दोन कॉन्स्टंट पॉसिबल आहेत, एक के दुसरा आर. के ला म्हणतात स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, त्यावेळी गॅसचा मास किलोग्राम किंवा ग्रॅम मध्ये असतो. आर ला दुसरा कॉन्स्टंट आहे आर, आर ला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणताय. आणि आरच्या वेळी गॅसचा मास किलोग्राम मोल किंवा ग्रॅम मोल मध्ये असतो. बरोबर आहे का नाही? आणि आर हा सगळ्या गॅसेससाठी कॉन्स्टंट असतो. ठीक, आर ची व्हॅल्यू किती आहे? 8.314 जूल पर डिग्री केल्विन मोल. के ची व्हॅल्यू किती आहे? 8314.91 जूल पर डिग्री केल्विन केजी मोल. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपण दोन गॅस इक्वेशन बघितले, एक आयडियल गॅस इक्वेशन, दुसरा जनरल गॅस इक्वेशन. ठीक आहे, आयडियल गॅस म्हणजे काय आहे? पीव्ही इज इक्वल टू केटी. आणि जनरल गॅस इक्वेशन म्हणजे काय? पीव्ही इज इक्वल टू आरटी. बरोबर आहे. तर हा झाला गॅस इक्वेशन. कळाले का सर्वांना? लक्षात आलंय का? येस सर. ठीक आहे, आता आपण काय करू, ह्याचे एक्झाम्पल बघूयात. आता शेवटचा पॉइंट, एक्झाम्पल. ऍप्लिकेशन्स हे पण विचारतात. ऍप्लिकेशन्स आता बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉचे ऍप्लिकेशन काय आहेत बघा. स्प्रे प्रिंट, स्प्रे पेंट. बॉइल्स लॉचं काय आहे बघा, पहिलं ऍप्लिकेशन स्प्रे पेंट. आता बॉइल्स लॉ मध्ये काय होतंय, प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम कमी होतोय. आता पेंट स्प्रे करण्यासाठी जो गन वापरला जातो त्याचं बटन दाबलं, बटन दाबतं म्हणजे तुम्ही प्रेशर वाढवता. बटन दाबलाय काय होतंय, आतमधला जो काय पेंट आहे तो बाहेर पडतो. बरोबर, आतला पेंट बाहेर पडला की काय होतंय, आतला व्हॉल्यूम कमी होतोय. म्हणजे प्रेशर वाढवता व्हॉल्यूम कमी होतोय. बरोबर आहे का? म्हणजे स्प्रे पेंट हे कशाचं उदाहरण आहे? बॉइल्स लॉचं उदाहरण आहे. दुसरा काय? सोडा कॅन. बरोबर आहे, दुसरा काय आहे? सोडा कॅन. आता सोडा कॅन म्हणजे काय? सोडा बाटलीमध्ये भरलेला असतो. तुम्ही काय करताय, त्या बाटलीला प्रेशर देता. प्रेशर देता की काय होतं, आतला सगळा सोडा बाहेर पडतो. बरोबर आहे, प्रेशर वाढवलं की सोडा बाहेर पडतो, आतला व्हॉल्यूम कमी होतो. म्हणजे ते कशाचं उदाहरण आहे? सोडा कॅनचं उदाहरण. हे कशाचं उदाहरण आहे? बॉइल्स लॉचं उदाहरण आहे. तिसरा सिरिंज. डॉक्टरांची सिरिंज असते. बरोबर आहे का ना? आता डॉक्टरांच्या सिरिंज मध्ये पण हेच होतंय बघा. हे सिरिंज आहे तर डायग्राम मध्ये बघा. बरोबर आहे, हा हँडल तुम्ही आतमध्ये दाबला, हा हँडल जर तुम्ही आतमध्ये दाबला तर काय होतंय, आतमध्ये जो लिक्विड वगैरे आहे, बरोबर आहे, हा तुम्ही आतमध्ये दाबता असं. म्हणजे काय करता, इथला प्रेशर वाढवता. प्रेशर वाढवला की आतलं मेडिसिन बाहेर जातंय, म्हणजे आतल्या मेडिसिनचा व्हॉल्यूम कमी होतं. म्हणजे प्रेशर वाढवला व्हॉल्यूम कमी होतोय. म्हणजे ते कशाचं उदाहरण सांगता येईल आपल्याला? बॉइल्स लॉचं उदाहरण सांगता येईल. एमसीक्यू मध्ये विचारतात एक मार्काला 3-4 एक्झाम्पल देतात आणि सांगतात की यातलं बॉइल्स लॉचं ऍप्लिकेशन कुठलं आहे ते ओळखा. काय काय सांगितलं बॉइल्स लॉचे ऍप्लिकेशन? स्प्रे पेंट, सोडा कॅन, सिरिंज. बरोबर आहे का नाही? ह्याच्यामध्ये काय होतंय, प्रेशर वाढवला, दाब दिला की व्हॉल्यूम कमी होतो. ठीक, हे झालं बॉइल्स लॉचे ऍप्लिकेशन. दुसरा कुठला आहे? चार्ल्स लॉ. आता चार्ल्स लॉचे काय ऍप्लिकेशन आहेत बघा. चार्ल्स लॉ मध्ये काय होतंय, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं. पहिला काय? हेलियम बलून. हेलियम बलून म्हणजे काय होतंय, बरोबर आहे, हे जे काय सगळे बलून आहेत हे म्हणजे तिथं काय करता तुम्ही, टेम्परेचर देता. बरोबर आहे, तुम्ही सिनेमामध्ये वगैरे बघितलं असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते बलूनचा यूज करतात.
बरोबर आहे का नाही? वेगवेगळ्या पर्यटन स्थळी वगैरे अशा पद्धतीचे बलून असतात. काय केलेलं असतं, ह्या बलून मध्ये गॅस असतो. त्या गॅसला काय केलं जातं, हीट केलं जातं. बरोबर आहे का नाही? गॅस हीट झाला त्याचं टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढला वॉल्यूम कमी होतोय त्याचा. बरोबर आहे का नाही? वॉल्यूम कमी झाला की तो बलून काय काय होतो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतो. बरोबर आहे. हा म्हणजे चार्ल्स लॉचे एक्झाम्पल काय काय आहेत? हेलियम बलून, हॉट एअर बलून, त्यानंतर डिओड्रंट स्प्रे बॉटल. बरोबर आहे. जे आपण डिओड्रंट परफ्यूम वगैरे वापरतो, हे कशाचं उदाहरण आहे? चार्ल्स लॉचं उदाहरण आहे. त्यानंतर टाईप प्रेशर लो इन विंटर और कोल्ड. बरोबर आहे का नाही? हे जे काय सगळे एक्झाम्पल आहेत, हे सगळे एक्झाम्पल म्हणजे कशाचं उदाहरण आहे? चार्ल्स लॉचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला गे-लुसेक्स लॉ. या गे-लुसेक्स लॉ मध्ये काय असतं? प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतो. काय म्हटलंय? फायरिंग ए बुलेट. आता फायरिंग ए बुलेट म्हणजे कशाचं उदाहरण आहे? गे-लुसेक्स लॉचं उदाहरण आहे. त्यानंतर हिटिंग ए क्लोज्ड एरोसोल कॅन मे कॉज द कंटेनर टू एक्सप्लोड. बरोबर आहे. जर एरोसोल कॅनला जर हिट केलं तर काय होतं? तो फुटतो. का? तर हिट करता म्हणजे टेम्परेचर देता. टेम्परेचर दिलं की काय होतंय? आतमधले जे मोलिक्यूल आहेत त्या मोलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढली की ते मोलिक्यूल काय होतात? आतमध्ये रॅन्डम डायरेक्शन मध्ये रॅन्डम व्हेलॉसिटीनं आतमध्ये मूव्ह होतात आणि त्या बाटली बंद असल्यामुळे, क्लोज्ड असल्यामुळे आतमधला प्रेशर वाढतो आणि काय होतो? तो बाटली फुटतो. बरोबर आहे का ना? म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर वाढतं. वाढत्या प्रेशरला बाहेर पडायला मार्गच नाहीये, कारण बाटली बंद आहे. त्यामुळे आतला प्रेशर वाढत वाढत जातो आणि तो फुटतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला गे-लुसेक्स लॉचे एक्झाम्पल सांगता येते. हा, जमेल का? तर हे एक्झाम्पल बघा, ऍप्लिकेशन बघा, 1 मार्काला विचारतात. हा, त्यामुळे हे व्यवस्थित ह्याचा तुम्हाला स्टडी करायला पाहिजे. जमेल? काय अडचण आहे कोणाची ह्याच्यामध्ये? नो सर. ओके, ठीक आहे. थांबूयात आपण, 1-2 मिनिटं वेट करा जरा.